जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे काही शिक्षक भरती संदर्भात बघा महत्त्वाचे जी काही विशेष परवानगी संदर्भात महत्त्वाची जी फाईल आहे ती राज्य शासनाच्या वतीने महत्त्वाचं जे काही केंद्रीय जे काही निवडणूक आयोग आहे तर त्यांच्याकडे जवळपास या ठिकाणी बघा 26 तारखेला संध्याकाळपर्यंत या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे। तर जी काही महत्त्वाची विशेष परवानगी संदर्भात बघा विशेष डिपार्टमेंटचे जे काही महत्त्वाच्या एक्झाम सध्या कंडक्ट करण्यात आल्या होत्या, मग त्याच्यामध्ये शिक्षक भरती देखील होती। त्यानंतर बघा महत्त्वाचं जे काही आरोग्य विभागाच्या परीक्षा होत्या, त्यानंतर महसूल विभागाच्या देखील परीक्षा होत्या। तर ह्याच्यामध्ये काय होतं की जे काही महत्त्वाचं आता आरोग्य विभागाची परीक्षा ही आधी झालेली होती, तर त्याच्यामध्ये कसं त्यांनी आधीच बघा तयारी करून ठेवलेली होती की जे काही आचारसंहिता जर लागली तर त्या बाबतीत बघा महत्त्वाची जी काही विशेष परवानगी असेल तर त्या विशेष परवानगीमध्ये महत्त्वाचं जे कामकाज असेल तर ते पुढे चालू राहण्यासंदर्भात ज्या ज्या विभागाने सध्या परवानगी किंवा जे काही महत्त्वाचे स्टेटमेंट सध्या दिले होते तर त्यांच्या जे काही प्रोसेस आहे सध्या चालू आहे आताच्या घडीला। तसंच बघा जे काही महत्त्वाचे शिक्षक भरती संदर्भात ज्या महत्त्वाचे जे काही 26 तारखेला बघा चालू महिन्याच्या 26 तारखेला महत्त्वाच्या जो काही राज्य शासनाच्या वतीने जे काही निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे महत्त्वाची जे काही विशेष परवानगी शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची फाईल सध्या पाठवण्यात आली हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे। पण त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे काही टॉपिक असणार आहे, मग त्याच्यामध्ये सध्या जे काही नवनियुक्त जे शिक्षक आहे मग ते जवळपास या ठिकाणी 11,085 शिक्षकांचं सध्या या ठिकाणी बघा सिलेक्शन सध्या जो काही फेज 1 मध्ये या ठिकाणी बघा झालेलं आहे। मग त्याच्यामध्ये काही जे उमेदवार आहे त्यांना बघा नियुक्ती देखील मिळालेली आहे, ते सध्या शाळेवर रुजू देखील आहे। पण त्याच्यामधले काही जे उमेदवार आहे जे नवनियुक्त शिक्षक आहे तर त्यांना सध्या नियुक्ती या ठिकाणी बघा मिळालेली नाही, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे आणि समुपदेशन देखील या ठिकाणी बघा झालेलं आहे। पण जी काही नियुक्तीची प्रोसेस असेल ते त्या ठिकाणी जी काही आपली आदर्श आचारसंहिता जी लागलेली आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे काही काम आहे ते ठप्प झालेलं आहे। तर त्यासाठी महत्त्वाचं जे काही प्रोसेस संदर्भात जी विशेष परवानगी आहे तर ती ह्या ठिकाणी बघा गेलेली आहे। आता तर ती विशेष परवानगी नेमकी किती दिवसापर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी बघा मिळू शकते, तर जवळपास त्यासाठी बघा 10 ते 15 दिवसाचा कालावधी सध्या लागू शकतो। कारण आता सध्या महत्त्वाचं जे काही मार्च एंडिंग म्हणजे जे काही आर्थिक वर्ष आहे आपलं, कारण मार्च एंडिंग असल्यामुळे ह्या ठिकाणी बघा विशेष जे काम आहे प्रशासनावर ह्या ठिकाणी बघा लोड असतो, तर त्या संदर्भात सध्या कामकाज सध्या सुरू आहे। तर जे काही महत्त्वाचं आपल्या जे काही विशेष परवानगीवर जे काही कामकाज आहे ते नेमकं पुढच्या आठवड्यामध्ये ह्या ठिकाणी बघा होऊ शकतं। म्हणजे जवळपास आपल्याला पुढच्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ह्या 2 आठवड्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जो काही विशेष परवानगी संदर्भात जे महत्त्वाचं रिप्ले असेल किंवा मग महत्त्वाची जी काही सूचना असेल तर ते आपल्याला मिळू शकते। कारण आतापर्यंत बघा जी काही फाईल आहे ती 26 आणि 27 तारखेला ह्या ठिकाणी बघा सबमिट झालेली आहे। तर निश्चितच आता जे काही 3-4 दिवस झालेले आहे तर येणारे अजून 10 दिवस तरी आपल्याला वाट बघायला पडू शकते। कारण शेवटी जे काही महत्त्वाचा निर्णय जो घेणार आहे तर तो शेवटी ह्या ठिकाणी बघा केंद्रीय जे काही निवडणूक आयोग असेल तर त्यांचा हा राहणार आहे। कारण जी काही शिक्षक भरतीचं ह्या ठिकाणी बघा 99.99% चान्स आहे का आपली जी काही शिक्षक भरतीची प्रोसेस आहे तर ते निश्चित ह्या ठिकाणी बघा पुन्हा स्टार्ट होऊ शकते ह्या आचारसंहितेदरम्यान। कारण शिक्षक भरती जवळपास आपल्याला माहिती आहे की जे एक वर्षाचा वरती म्हणजे ह्या ठिकाणी बघा कालावधी लोटलेला आहे। शिक्षक भरती सध्या प्रोसेसमध्ये आहे, कारण ही शिक्षक भरती सध्या नवीन नाही, ही 1 वर्ष कालावधी होऊन गेला आहे। ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही टप्पे होते ते सध्या पार करत आता अंतिम टप्प्यावर शिक्षक भरती सध्या आलेली असल्यामुळे या ठिकाणी जो काही पॉझिटिव्ह जो पॉईंट आहे का शिक्षक भरती ही सध्या 1 वर्षापासून सध्या चाललेली किंवा सुरळीत जी काही प्रोसेस सध्या सुरू होती तर तो एक विषय या ठिकाणी बघा आपल्याला सांगता येईल। तर त्याच्या आधारावर सध्या ह्या ठिकाणी शिक्षक भरतीला आपल्याला ग्रीन सिग्नल ह्या ठिकाणी मिळू शकतो। कारण जे काही प्रोसेस आता सध्या चालू आहे तर ती आरोग्य विभागासंदर्भात बघा प्रोसेस चालू आहे। तर त्या संदर्भात देखील बघा या ठिकाणी एक महत्त्वाचं पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आहे जे काही आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड संदर्भातलं महत्त्वाचं हे 28/3/2024चं आताचं लेटेस्ट पत्र इश्यू करण्यात आलं आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेडचं। तर ह्याच्यामध्ये बघा जे महत्त्वाचं आता सध्या आरोग्य जी भरती होती सरळ सेवा पद भरती 2023ची तर ती सध्या बघा प्रोसेसमध्ये सध्या होती। तर ह्याच्यामध्ये ह्या पत्रामध्ये जे काही कागदपत्र सध्या पडताळणीसाठी जे काही 8/4/2024ला या ठिकाणी उपस्थित राहण्यासंदर्भात पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे। म्हणजे आचारसंहितेमध्ये देखील या ठिकाणी भरतीची प्रोसेस सध्या या ठिकाणी सुरू आहे। म्हणजे एकंदरीत जर आरोग्य विभागाची या ठिकाणी बघा महत्त्वाची जी काही प्रोसेस आहे ती सध्या सुरू झालेली आहे, तर एकंदरीत आपल्या शिक्षक भरतीसाठी देखील या ठिकाणी ग्रीन सिग्नल या ठिकाणी बघा यथावकाश आपल्याला मिळू शकतो। म्हणजे या ठिकाणी आपल्याला जवळपास 10 ते 15 दिवस या ठिकाणी बघा वाट बघायला पडेल। म्हणजे आपल्याला जे काही महत्त्वाचं पुढचा जो महिना आहे एप्रिल महिन्याचा पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये आपल्याला बघा कोणत्याही प्रकारची महत्त्वाची जी काही गुड न्यूज असेल तर ती गुड न्यूज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते। कारण सध्या जे काही चालू महिन्याचं जे काही मार्च एंडिंगचा महिना असल्यामुळे आर्थिक वर्ष या ठिकाणी बघा एंड होत असल्यामुळे या ठिकाणी सध्या
महत्त्वाची जी काही प्रोसेस होती ती आपली या ठिकाणी लेट झालेली आहे. त्याच्या कारणाने जवळपास या ठिकाणी बघा आपल्याला जो चान्स आपल्याला म्हणता येईल तर या ठिकाणी बघा 90.90% आपली जी काही ग्रीन सिग्नल ह्या ठिकाणी मिळू शकतो पुढची प्रोसेससाठी. तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाची जी अपडेट असेल ती चौथ्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायलाही मिळू शकते. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे आरोग्य विभागाचं देखील सध्या प्रोसेस सध्या सुरू झालेली आहे. कारण ही प्रोसेस देखील बघा बरीच जे काही कालावधी आहे, कारण हे आचारसंहितेपूर्वी भरती सध्या या ठिकाणी सुरुवात झाली होती. तसंच जे काही तलाठी भरतीचं असेल तर तलाठी भरतीच्या काही जिल्ह्यामध्ये देखील प्रोसेस सध्या सुरू झालेली होती. तसंच बघा महत्त्वाचं जर आता या ठिकाणी जी काही फाईल गेलेली आहे आपली विशेष परवानगी संदर्भात, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही नियुक्ती संदर्भात या ठिकाणी बघा विशेष जे काही नोंदी आहे, त्यानंतर जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे आणि विशेष म्हणजे जे काही विथ इंटरव्ह्यूच्या याद्या, म्हणजे ह्या ठिकाणी टॉप ज्या 3 गोष्टी आहेत तर त्या तिन्ही गोष्टीपैकी ह्या ठिकाणी बघा महत्त्वाच्या त्या ठिकाणी होऊ शकतात. कारण जी काही आपल्याला भरती जी सध्या सुरू आहे तर ते या ठिकाणी बघा कोर्टाचं या ठिकाणी जो काही SMPL दाखल होती तर त्याच्या आधारावर सध्या शिक्षक भरती सध्या सुरू आहे आणि विद्यार्थी हित बघूनच सध्या प्रोसेस ही सुरू असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सध्या अडथळा शिक्षक भरतीला या ठिकाणी बघा आलेला आपल्याला दिसत नाही. तर जी काही महत्त्वाची गुड न्यूज जी आपल्याला माहिती पडेल तर ही पुढच्या आठवड्यामध्ये किंवा मग दुसऱ्या आठवड्यापर्यंत या ठिकाणी बघा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला महत्त्वाची जी काही कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा मग विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल या ठिकाणी बघा किंवा मग जे काही नियुक्तीपत्र संदर्भात असेल किंवा समुपदेशन संदर्भात असेल तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची सूचना आपल्याला यथावकाश आपल्याला पाहायला मिळू शकते. तर आता आपण या ठिकाणी बघा जो काही अंतिम निर्णय असणार आहे तो शेवटी या ठिकाणी बघा केंद्रीय जे काही निवडणूक आयोग असेल तर त्यांचा असणार आहे. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला म्हणजे आपली भरती या ठिकाणी बघा सुरळीत पार पडेल आणि जे काही महत्त्वाचं येणारं जे काही नवीन शैक्षणिक वर्षाचा आत जे काही महत्त्वाच्या शाळेमध्ये शिक्षक या ठिकाणी बघा त्या ठिकाणी रुजू झालेले आपल्याला पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने एक ही महत्त्वाची अपडेट होती. कारण ह्या ठिकाणी सध्या आरोग्य विभागाची या ठिकाणी बघा प्रोसेस सध्या सुरू झालेली आहे. तर ह्याच्या धर्तीवर शिक्षक भरतीची देखील बघा प्रोसेस ही लवकरात लवकर सुरू होऊ शकते. हे एक महत्त्वाचं या ठिकाणी एक गुड न्यूज आपल्याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.